नमस्कार. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण जुलै महिन्यात 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या एकादशींचा संयोग येतोय. जुलै महिन्यात 2 एकादशीचे उपवास केले जातील आणि हे 2 एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. तर कोणत्या आहेत त्या एकादशी? तिथी, मुहूर्त तसेच उपवास सोडण्याची वेळ जाणून घ्या. पंचांगानुसार जुलै महिन्यातील दोन्ही एकादशीचे उपवास खूप विशेष आहेत. हे 2 एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. एक म्हणजे योगिनी एकादशी आणि दुसरी देवशयनी एकादशी येते. हे उपवास केव्हा पाळले जातील आणि ते कधी सोडावेत हे जाणून घ्या. आधी दोन्ही एकादशीचे महत्त्व जाणून घेऊ. या काळात ज्येष्ठ महिन्याची कृष्ण पक्षाची आणि शुक्ल पक्षाची एकादशी येईल. ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या एकादशीला योगिनी एकादशी आणि दुसऱ्या आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देखील 4 महिन्यांसाठी पाताळात योगनिद्रा घेतात. यानंतरच ते देव उठणी एकादशीला जागृत होतात आणि पुन्हा विश्वाचा ताबा घेतात. या काळात 4 महिन्यांचा चातुर्मास असतो. योगिनी एकादशीची तिथी, उपवासाची वेळ आणि महत्त्व. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख 10 जुलै 2026 रोजी सकाळी 8:16 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 5:22 संपेल. उदयतिथीनुसार एकादशीचे व्रत 10 जुलै रोजीच पाळले जाईल. याचा अर्थ असा की यावर्षी योगिनी एकादशीचे व्रत 10 जुलै रोजी येईल. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते पहाटे 5:24 पर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते दुपारी 1:10 पर्यंत असेल. योगिनी एकादशीचा उपवास 11 जुलै रोजी दुपारी 2:03 पासून ते सायंकाळी 4:42 पर्यंत सोडला जाईल. आता दुसरी एकादशी, ती म्हणजे आषाढी एकादशी. तिची तिथी, उपवासाची वेळ आणि महत्त्व जाणून घेऊ. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. पंचांगानुसार आषाढ शुक्ल एकादशीची तारीख 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 सुरू होईल आणि 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34 संपेल. उदयतिथीनुसार देवशयनी एकादशीचा उपवास 25 जुलै रोजी केला जाईल. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:45 ते 5:29 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:19 पासून ते 1:11 पर्यंत असेल. देवशयनी एकादशीचा उपवास 26 जुलै 2026 रोजी सकाळी 6:13 ते 8:50 या वेळेत सोडला जाईल. देवशयनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या 4 महिन्याच्या निद्राकाळाची सुरुवात दर्शवते. धन्यवाद. जय श्री विष्णू.